कशी आहे सवारी? फीलच वेगळा आहे एकदम. पंढरपूरची तीच ओळख आहे. आणि टांग्यातनं फिरायला कसं हळूहळू पूर्ण शहर हळूहळू बघता सगळं येतं. बघत शहर बघता येतं. आणि कसं आहे बघण्यासारखी खूप ठिकाण आहे तिथं. काय रे पंकज, काय चाललंय? हा दादू. काय चाललंय? ओके. टांग्याची लगाम हातात घेतली. अरे 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 अरे, टांग्याची लगाम हातात घेतलीये आणि आमच्या ऑफिशियल मस्त कमरची लगाम म्हणतो हातातच आहे. हं? पण इथं लगाम नाही, घोडा पण आपला प्रेमळ आहे. हो. घोडा आपला उधळत नाही. बरोबर. हा, प्रेमळ घोडा आहे त्यामुळे लगाम त्याच्या हातात घ्यायची त्याची गरज नाही. आपल्याला लगाम आहे हा. पण हातात घेऊन त्याला झुपायची गरज नाही. स्वतः आपला स्वतः चालला. नाईस. हे काय, हे कसलं होतं? हा ब्रिज आहे, हा दर्शनाची रांग आहे. अच्छा, ही दर्शनाची रांग आहे. दर्शनाची रांग आहे. मग हे सगळे कुठे चालू होतं ही? मागच्या साईडला आहे ती, तिकडून यायचं ते. म्हणजे अच्छा. जवळजवळ 3 किलोमीटर रांग आहे ती. तिथून अच्छा. यायचं चालत ते रांगेतून. वारकरी लोक आहेत ते जरा हे सगळे. सगळं वारकरी काय आहे हे सगळं, म्हणजे वारकरी वारकरी म्हणजे काय तुम्हाला सांगू का? पंढरपूरला विठोबा स्थापित देवता आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचे उपासक म्हणजे वारकरी. हा आता कसं आहे, काही लोकांना जत्रा, यात्रा, वारी ह्यातला फरक माहित नाही. बरोबर. जत्रा म्हणजे काय? तुमच्या प्रत्येक खेडेगावात एक स्थानिक देवता गावातली असते. हा त्या देवी देवताचा वर्षातून एकदा तिथे उत्सव केला जातो. हा मग तिथं त्या उत्सवात त्या देवीला, देवताला किंवा तिथल्या दैत्याला हा. बकऱ्याचा, कोंबड्याचा नैवेद्य दाखवला जातो. हा. मग तिथे विविध करमणुकीचे 2-3 दिवस कार्यक्रम बरोबर. असतात. मग तेवढाच करमणूक त्या तिथल्या स्थानिक लोकांना गावातल्या ती त्यांची काही एंटरटेनमेंट हा, आहे. ती झाली जत्रा. अच्छा. हा, म्हणजे जे ढवारा मटण खातात ते जत्रेत खातात. जत्रेत खातात ती झाली जत्रा. यात्रा म्हणजे काय? जी पाप धुण्याकरता केली जाते. कशासाठी? तीर्थयात्रा, पाप धुण्यासाठी. धुण्यासाठी. हा. अच्छा. विठ्ठलाचे उपासक हा म्हणजे त्याला वारकरी म्हणतात. आता आपण काय वारकरी नाही, आपण भाविक हा. आहे. मग वारकरी काही म्हणजे ते जमात सांगतो. आहे काय? नाही, विठ्ठलाची उपासना करणारे लोक अच्छा. ते म्हणजे झाले कोणीच वारकरी. शकतात. कुणीही. पण ते कसं, वारी म्हणजे काय? वारंवार जाणं. वारंवार जायचं म्हणून पण- त्याला वारकरी म्हणतात. पण त्या जाण्याला सुद्धा एक नियम आहे. अच्छा. हा, म्हणजे वैयक्तिक पातळीवर तुम्ही पंढरपूरला कधी येऊ शकता. आता तुम्ही, मी कधी आलो, म्हणजे मी तर काय स्थानिकच आहे. हा वैयक्तिक पातळीवर आपण विठ्ठलाला कधी येऊ शकतो, पण आपण भाविक झालो. बरोबर. पण त्या वारंवार जाण्याला जो नियम घालून दिलाय, त्या ह्याच्यात तुम्ही आला तर तुम्ही वारकरी झाला. अच्छा. पण मग ते काय कधी विठ्ठलाची- कधी जातात, टाइम असतो? ते जे वारे 4 वाऱ्या वर्षातून ठरलेले असतात अच्छा. त्यांच्या स्थानिक गावातून त्या वाऱ्या निघतात, त्या इथे येतात. अच्छा. पण कसं आहे तुम्हाला सांगतो, एकट्याला तुमच्या वैयक्तिक पातळीवर सुद्धा देव तुम्हाला भेटू शकतो. बरोबर. पण तुकाराम महाराजांची एक छान ओवी आहे, तुम्हाला सांगतो मी. एकलिया भाव बळे कै सापडे तू काळे. म्हणजे एकट्याच्या जीवावर तुम्हाला देव सापडेल, पण त्याला खूप खूप दिवस, खूप वेळ लागेल, काळ लागेल. पण वैष्णवांच्या मेळे उभा ठाये हाकेसी. म्हणजे तुम्ही सगळेजण एकत्र या, त्याला हाक मारा, तो तुमच्या समोर उभा आहे. म्हणजे इन अ वे कंपनी मॅटर्स. कंपनी मॅटर. हा, ही लाईन परत येते. म्हणजे in a way company matters. हा. रेडी? म्हणजे इन अ वे कंपनी मॅटर्स. Matters, yes. हा. आज आणि कसं आहे, एक वेगळा मुद्दा तुम्हाला सांगतो या निमित्तानं. आपल्या एक वेगळा मुद्दा तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आपल्या राज्यात बाकीच्या राज्यापेक्षा सहकार्याची जी चळवळ काय एवढी वर आली, हा तर त्याचं कारण आहे वारी. कारण आपल्या इथं कसं आहे, आपल्या महाराष्ट्रात लोकांना सोबत घेऊन एखादी कुठली गोष्ट आपण केली तर ती यशस्वी होते. बरोबर. त्याची परंपरा ह्या संत लोकांनी घालून दिलेली आहे. अरे आता तुमचा सकाळी एक आपल्या बोलत एक प्रश्न होता की ह्या संत लोकांना हे ज्ञान कुठून आलं. बरोबर. 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 मग मी तेच तुम्हाला अगोदर सांगितलं ना, की तरुण वयातच तुम्ही तीर्थयात्रा करणे म्हणजे काय, तुम्ही देवाला जाणे, तिथं साधना करणे, साधू संत होणे असा अर्थ नाही. बरोबर. तिथं जाऊन तुम्ही गेल्यानंतर तिथलं काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये घेऊन येऊन लोकांना बघणं, लोकांना भेटणं, त्यांच्याकडून काहीतरी घेणं आणि Knowledge सत घेणं. मार्गाला लागणं थोडक्यात. मग ती लोक त्या काळात व्यवस्थित मार्गाला होती, म्हणून ते आतापर्यंत आपल्याला बरोबर. 500-600 वर्ष झालं मार्गदर्शन करायला लागले. बरोबर. म्हणजे त्यांचे विचार असे तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराजांची अजून एक तुम्हाला या निमित्तानं ओवी सांगतो मी, की तुकाराम महाराज म्हणतात की पाऊस पडताना कधी विचार करतो का हा. की मी घाणीवर पडतोय, मी अन्नधान्यावर पडतोय, मी बंगल्यावर पडतोय का गरीब माणसावर पडतोय. बरोबर. पाऊस कसा सगळं तसं ह्या संतांचे आम्ही आमचे विचार सगळ्या मांडत जाणार, ज्याच्या अंगावर पडतील ती त्यांनी घेत जावे, अरे वा. असा तो आहे. मग तेच सांगतो तुम्हाला, सहकाराची चळवळ आणि आपल्या सुद्धा डीएनए तीच चळवळ आहे सहकाराची. म्हणूनच कंपनी मॅटर्स. नाही म्हणजे हा, हा.
नाही म्हणजे मला हाच जो पॉइंट आहे ना, म्हणजे तुम्ही आता सांगताना मला जस्ट तो रिअलाइज होतोय हा की तीर्थयात्रा म्हणजे काय आहे की आपण एका वेगवेगळ्या ठिकाणी जायचं, हा तिकडच्या लोकांना भेटायचं, तिकडची परंपरा जाणून घ्यायची, तिकडच्या लोक काय खातात, काय बोलतात, काय बघतात, काय फिरतात, कसे जगतात हा हे समजून घ्यायचं. हो. त्यातनं मग आपलं स्वतःचं जगणं कसं त्यातनं सुधरू शकतो. बरोबर, हा. तर प्रत्येक ठिकाणी जाऊन तिकडे चांगल्या चांगल्या गोष्टी चांगल्या उचलायच्या गोष्टी, हा. आणि स्वतःच्या मध्ये आणायच्या. हा, हा. तो ती- तीर्थयात्रा आहे. हा, मग ते हे जे संत लोक एवढे महान झाले हा. त्याचं हेच कारण आहे ना. कारण ते- लोकांना भेटतायत. लोकांना भेटले, तरुण वयात ते निसत मार्गाला लागले. का लागले? कारण त्यांना चांगली माणसं भेटत गेली, चांगली आणि माणसं, आपल्याला मस्त माणसं भेटायची. माणसं मस्त, त्यांना सुद्धा मस्त माणसं भेटली म्हणून ते त्या मार्गाला, व्यवस्थित मार्गाला लागून आतापर्यंत मार्गदर्शन आपल्याला करत आहे. काय ना म्हणजे कसं आपण चालू कुठून केलं आणि आज आपण हे डिस्कस करतोय की आपल्याला काय स्वतःचं करायचंय. Yes. आणि आपल्याला कशामुळे डिस्कस करतोय? कारण तुम्ही पंढरपूरला आला, खरंय. पंढरपूरला आला, वारी काय तुम्हाला कळली, वारी कळल्यानंतर वारकरी काय कळला आणि आपल्या पण शरीरात का तो DNA ते बरोबर. कळलं वारकऱ्याचा. बरोबर म्हणजे वारकरी फक्त तुम्ही देवाला येऊनच नाही उपयोग वारीचा. बरोबर. तुम्ही जर सहकार्य एकमेकाला केलं तर तुम्ही देवाची वारकरी झाला. बरोबर. मग देव तुमच्या मनात असू द्या, तुमच्या घरात असू द्या, नाहीतर कुठेही असू द्या. असं देव एक- माणसांमध्ये ते डायरेक्ट म्हणतात ना की Yes, देव देव माणसांमध्ये माणसांमध्ये, हो. आणि तुम्हाला देव जर बघायचं असेल तर तुम्हाला माणसांना भेटलं पाहिजे. माणसांना भेटलं तर. मग ते म्हणून तर तुम्हाला ती ओवी सांगितली ना तुकाराम महाराजांची, की तुमच्या एकट्याच्या जीवावर तुम्हाला सापडणार देव. बरोबर. एकट्याच्या जीवावर माणूस सक्सेसफुल होतोच, पण बरोबर. त्याला तो म्हातारा व्हायला लागतो. बरोबर. पण ज्या वेळेस तो 4 लोक गोळा करून हो. सगळ्याच्या सहकार्याने एखादी गोष्ट करायला जातो, त्यावेळेस तो लवकर सक्सेस होऊन ती सक्सेस त्याची पिढ्यानपिढ्या चालत राहते. बरोबर. जे आपण हे आता लोकांना दाखवतोय आपल्या व्ह्युअर्सला, बरोबर. बाबा हे जे आहे कंपनी मॅटर्स, तर ही कंपनी तुम्ही खरंय. बघा आता आपण किती वेंडर्स फिरलो आतापर्यंत दोघं मिळून. हो. प्रत्येक कुठला जोडत मालक म्हणला गेले. का की माझ्या जीवावर झाले, नाही, तो कोणच मालक नाही. दाखवतोय हे माझा हा कामगार आहे बरं का, ह्याला तुम्ही दाखवा का, बरोबर. कारण कंपनी मॅटर्स. बरोबर